तू जास्त खातो लाडू. चहा घ्यायचा. चहा पण देते मग. जवसाची चटणी, चवळीची भाजी. खूप आवडतो गुळाचा चहा. दुसऱ्या ताटामध्ये भरून ठेवले. जागी ठेवते. अरे उलटे कर बाळा. स्वस्ती न इंद्र वृद्धश्रवाः. आज गंगा सप्तमी आहे. गंगा. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:30 वाजलेत आत्ता आणि आत्ता मी टेरेसवरती चाललेली आहे. आज गंगा सप्तमी आहे, गंगा पूजन आहे. त्याच्यामुळे तुमच्या घरात जर गंगाजल असेल तर त्याचं आज नक्की पूजन करा. मी आता आज टेरेसवरती मी हा तांब्याचा गडू घेऊन चाललेली आहे. याच्यामध्ये जल आहे, थोडंसं कुंकू घातलेलं आहे जलामध्ये. आज सूर्यनारायणाला अर्घ द्यायचं आहे मला. तर चला आता टेरेसवरती जाऊन येते. अगोदर पक्ष्यांसाठी पाणी ओतते भांड्यामध्ये. भांड सगळं कोरडं पडलेलं आहे. आता सूर्यनारायणाला जल अर्पण करते. सूर्यनारायणाला जल देते वेळेस ही डेचकी खाली ठेवलेली मी. याच्यामध्ये पाणी पडलेलं आहे. आता हे पाणी झाडांना घालायचं. चला आता व्यायाम करते थोडासा. आज व्यायाम मी ह्या साईडला करणार आहे, उजव्या साईडला. त्या साईडला नाही करणार कारण तिकडे खूप कबूतर येतात आणि त्यांना डिस्टर्ब होतं माझ्यामुळं. त्याच्यामुळे मी आता व्यायाम ह्या साईडला करणार आहे. व्यायाम झालेला आहे. आता घरी जाते. नदी तेरे चरणों की, श्यामा तेरे चरणों की. टेरेसवरती जाते वेळेस मी भाज्या धुवून ठेवलेल्या. आता स्वयंपाक करून घेते. तिथीनुसार जन्मदिवस आहे. वैशाख शुक्ल पक्ष षष्ठी. ती तिथी आज आहे. दादूचं नावक्षण करते. स्वस्ती न इंद्र वृद्धश्रवाः. स्वस्ती न पूषा विश्ववेदाः. स्वस्ती न ताक्षे अरिष्टनेमि. स्वस्ती न बृहस्पतिर्ददातु. उदंड आयुष्य लाभावे हीच माझी श्रीकृष्णाचरणी प्रार्थना आहे. ओवाळणी केल्यानंतर आमच्याकडे बक्षीस कुठे आहे? बक्षीस देतात. ओवाळणी देतात. 1 रुपया द्या फोटोजी. त्या दिवशी मला 1000 रुपये मिळाले. मी ठेवलेत तसे. दोघं पण मला मागते आहे, दे ना पैसे. 500 दिलेत ना मला. कशासाठी दिलेत? 500 मला 500. हा एवढी गरीबी असू दे बाबा. उशीर झालाय. चला दादून ओवाळणी पण टाकलेली आहे. आता आम्ही जेवण करून घेतो. तू मंदिरात जातो का अगोदर? ठीक आहे. दर्शन घे आपल्या भगवंताचे, श्रीकृष्णाचं, घरच्या देवतांचं आणि घरची देवते. आमची देवते साक्षात देवते. त्यांना विसरतो. उद्धड बोलतो. अरे कप कप कप. अरे इथे ये ग. कप कप. आयुष्यवंत भव, यशस्वी भव, सुखी राहा, शांत राहा. अरे नजर नाही लागणार, कोण भेटतच नाही. जय श्रीकृष्ण. जय पप्पांच्या पाया पड. पंडितजी पाय तर थोडा माहिती होतं एवढं मोठं. दादू मंदिरामध्ये चाललेला आहे श्रीकृष्णाला नैवेद्य घेऊन. आज त्याचा जन्मदिवस आहे. श्रीकृष्णाला पण लाडूचा नैवेद्य. जल हा बॉक्स उघडायचा. श्रीकृष्णासमोर टेबल आहे, तिथे ठेवायचा. म्हणायचं नैवेद्य दाखवायचा. हा काय तुला मागायचं? पेटी. ठीक आहे. देवाला म्हण मला चांगली बुद्धी दे, दीर्घ आयुष्य दे, निरोगी आरोग्य दे. कलियुग आहे असं थोडीच आहे. कलियुग जरी वाईट असलं तरी एवढं चांगलं आहे की नुसत्या नामस्मरणाने सुद्धा आपल्याला मोक्ष मिळतं, पुण्य मिळतं. असं तर म्हणून पुण्य कर्म करायचं कलियुगामध्ये, नामस्मरण करायचं. चला आता आम्ही जेवण करतो. दादू आल्यानंतर जेवण करेल. आम्ही आता जेवण करत आहोत.
आज जेवणामध्ये मी बनवलेला आहे घेवड्याची शेंगाची भाजी, पुन्हा ती आहे जवसाची चटणी, चवळीची भाजी, जवसाची चटणी. फोंडीची देऊ ना? पहिलं ताट फोंडीची नाच रोज माझ्या मनानं असतं. जवस थंड असतं का गरम? जवस हे शरीरासाठी खूप चांगलं असतं. याच्यामध्ये नाही, थंड का गरम माहित नाही बळा, गरम असत का थंड असत माहित नाही. तुम्ही कमेंट मध्ये सांगा. हो, जवसच मला पण जवस हे खूप पौष्टिक असतं एवढं माहितीये, म्हणून मी चटणी केलेली आहे. आणि आंबे पण आहेत आज खायला, आणि लाडू पण आहे. लड्डू, दादूच्या बड्डेचा लड्डू, फोंडीचे नाव लड्डू. आम्ही सर्वांचे कमेंट वाचतो आणि तिथं रिप्लाय न देता आम्ही हिथं देतो, व्हिडिओ मार्फत रिप्लाय देतो. हो, तर कमेंट करत जा, लाईक करत जा, शेअर पण करत जा आमचे व्हिडिओ. दादू आता मंदिरामध्ये जाऊन आलेला आहे. मग हो गए दर्शन? कैसा लगा मंदिर जाके? थंड. दादू आत्ता जेवण करायला बसलेला आहे. दादू, हे सगळं जेवण तुझं आहे, सगळं फस्त कर. 4 लाडू, चपात्या, भाजी, आंबे, सब. जेवण झाल्यानंतर चक्क 2 तासानंतर मी भांडे घासायला घेतलेला आहे, कारण मी जेवण झाल्यानंतर चक्क 2 तास भांडी बरोबर गप्पा मारले. आज रेकॉर्ड ब्रेक गप्पा मारले. रेकॉर्ड ब्रेक गप्पा मारले. किचन ओटा स्वच्छ केलेला आहे मी, आणि आता खूप सुंदर दिसत आहे किचन ओटा. दादू माझा कपडे सुकायला टाकत आहे. कपडे झटकून टाक, अच्छी बात आहे. और उलटे कपडे करून टाकायचे म्हणजे कलर जात नाही. अरे उलटे कर बाळा, कलर त्याचा नाही जात कलर. वा भाई वा. काचेवरती खूप सारे धूळ बसलेली आहे. आता काच साफ करून घेते आणि फ्रीज सुद्धा साफ करून घेते. आणि फ्रीज वरती कलावा आहे आणि कापूस पण आणलेला मनाने अक्षय तृतीयेच्या दिवशी. इथे एक शिल्लक कापूस आहे, एकत्र भरून ठेवते. कृष्ण कृष्ण. कपाटामध्ये ठेवून देते कापूस. 1-2 दिवसात हा टेबल साफ करून घ्यावा लागतो मला. आमच्या घरामध्ये खूप धूळ येते, रस्त्याच्याच साईडला घर असल्यामुळे. आता ओल्या कपड्याने एकदा पुसून घेते. मनाच्या जेवणाची आता सेकंड इनिंग सुरू झालेली आहे. खा ले पुत्तर और सो जा, ठीक है ना? ठीक आहे. चला, मी आता मंदिराची साफसफाई केलेली, तर हे साहित्य पुन्हा जागी ठेवते. मुंग्याने खूप वैताग दिलेला आहे. हे बघा, मुंग्या काही ठेवू दे त्याला लगेच मुंग्या लागतात. द्राक्षाला मुंग्या लागलेल्या आहेत खूप साऱ्या. मला झटकून घे जरा. कुठं ठेवायचं मला कळत नाही घरामध्ये. काळ्या मुंग्या आहेत ह्या. सगळ्या किचनवरती काळ्या मुंग्या असतात आमच्या. फिरतात कशा मस्त. दुसऱ्या ताटामध्ये भरून ठेवले लक्ष. अंजी, अरे वा बाय वा. मेजवान आहे रे राजा तुझी. दादाचा बर्थडे आणि तुझी मेजवानी. अरे खातात, सगळे खातात. तू जास्त खातो लाडू. ठीक आहे, खाले पुत्र. खाने में क्या है, खा ही रहा है. हाँ, सब पेट में जा रहा है. दुपारचे 3 वाजून गेलेत आणि आता माझ्या घरातली सगळी कामं झालेली आहेत. आणि आज थोडीशी साफसफाई पण केली, त्याच्यामुळे वेळ लागला. आता थोडा वेळ आराम करते. सायंकाळचे 5 वाजले आहेत. आता दुपारी थोडा वेळ आराम केला आणि आता मी काकडीचा आनंद घेत आहे. तुम्ही पण या चटपटी काकडी खायला. केळी पण खाते. कोण आलेलं आहे? हो, फोंडेजी आज चक्क लवकर आलेले आहेत. धन्यवाद आपका, स्वागत है आपका आपके घर में. कैसे हो आप? चहा करा मग सांगतो. चहा? चहा नाही मिळाला. फोंडेजी केळी खा, द्राक्ष खा, मग तुम्हाला चहा मिळेल. अगोदर फळ खा. चेहरा बाकी सुकलाय. ते चहाला नाही म्हणत नाही, फळ खा अगोदर. हातपाय धुवा, फळ खा, मस्त मस्त चहा बनवून देते. अरे खाल्ल्यानंतर ते चहा कसं काय टाकते? पण नका पिऊ ना, फळ खा. चहा प्यायचा. चहा पण देते म्हणा. आज एवढं लवकर का चालला जिमला? दर्शनला बाहेर जायचं लवकर. अच्छा, ठीक आहे. मग लवकर येशील ना? आओ जा. 8 बजे. ठीक आहे, आओ जाओ. दादू उठा, दिवस मावळाय, उठ. आज मी फोंडेंजीसाठी गुळाचा चहा बनवला आहे आणि वास खूप छान येत आहे गुळाचा चहाचा.
मस्त मस्त गुळाचा चहा. वा बाई वा, मला तर खूप आवडतो गुळाचा चहा. फुल भरले गेलेले आहेत आज कप. चला कोंडेजी हे घ्या, स्वादिष्ट आणि हेल्दी गुळाचा चहा. मैं क्या करूं, गिर गया दूध उसमें ज्यादा, पी लो. मी पण घेते गुळाचा चहा. बिस्किट नाही. खूप छान झालंय, मस्त झालंय. असं वाटतं की चुलीवरचा चहा आहे. बिस्किट नाही. बिस्किट नाही खंडूची की काय आहे करू. कसं बनलं सांगा. चुलीवरचा बनलाय की नाही. तसाच स्वाद आला गुळाच्या चहामुळे. चहामध्ये टाकलेला गुळ खाणसरी गुळ होता, त्याच्यामुळे छान स्वाद आलेला आहे. स्वादिष्ट चहा पिऊन झालेला आहे आणि आता स्वयंपाक करते. आणि आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे व्हेज बिर्याणी दादूच्या आवडीची. तर आता त्याची तयारी करते. आणि आता आपण व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.